नमस्कार मित्रांनो, मराठवाड्यामध्ये खूप पाऊस झाला आणि त्याच्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्याचं जे होतं नव्हतं ते सगळं वाहून गेलं. जनावरं गेली, शेतातलं पीक गेलं, सगळं मातीमोल झालं. याच परिस्थितीवर आधारित कवी राजकुमार नायक यांनी एक कविता लिहिली आहे. दिवाळीच्या सणावर आहे. सध्या दिवाळीचा सण आला आहे. सगळीकडे दिवाळीच्या सणासाठी तयारी सुरू आहे. सगळं त्याचा आनंद आहे पूर्ण महाराष्ट्राभर तसा विचार केला तर, फक्त मराठवाडा सोडून. त्या मराठवाड्यामध्ये दिवाळीची परिस्थिती काय असू शकते? गरीब शेतकरी मराठवाडा म्हणजे, तर आज त्यांचं होतं नव्हतं ते सगळं वाहून गेलं. मग आता काय परिस्थिती असेल तिथे? दिवाळी कशी साजरी करणार ते लोक? त्यांचीही मुलं त्यांच्याकडे हट्ट करतील, आई मला कपडे, बाबा मला कपडे. त्यांनाही लाडू करंजी चकली खावी वाटेल. पण मग सध्या ते काय करू शकतात? ते प्रोव्हाइड करू शकतात का त्यांच्या मुलांना ही सगळी सुखं? किंवा त्यांच्या मनात काय विचार असतील? डोळ्यात अश्रू घेऊन दिवाळीच्या सणाकडे बघत असतील ते लोक. अशा परिस्थितीवर आधारित कवी राजकुमार नायक यांची एक सुंदर कविता आहे. ती कविता आज मी इथे सादर करण्याचा प्रयत्न करते. रान हंबरलं आज, हसू मिटले मातीत, सण दिवाळीचा आज, अंधार पणतीत. भोग सरता सरना, पाठ सोडन अंधार, लावठी गळ कशाचे, सारा फाटका संसार. मन गुंतल हो आज, झाली कोठ आबादानी, खोल रुतल रुतल, मनी पावसाच पाणी. नाही दिव्या मंदी तेल, नाही पणतीत वात, काय दिवाळी दिवाळी, गेली सारी अंधारात. माय बाप ढोरावानी, किती राबले उन्हात, किती हौस हौस माय बापाच्या मनात. डोळे भरले पाण्यानं, आलं आभाळ भरून, काल जिंकलेला डाव, बाप गेलाय हारून. कशा उठल्या वेदना, अन जळाल काळीज, आलं आभाळ भरून, अन गळाल काळीज. हात जोडी तो ढगाला, बाप हात